नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एक या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्ही कालच्या व्हिडिओ बघितलं की गावाकडे कशा पद्धतीमध्ये लग्न सोहळ्याच्या पुऱ्या करल्या जातात मित्रांनो। तर मित्रांनो, आता या व्हिडिओमध्ये पार्ट दुसरा लग्न सोहळा। तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो मांडवाचा कार्यक्रम कशा पद्धतीमध्ये साजरा केला जातो मित्रांनो, हे तुम्हाला मी दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो। आणि मांडवाचा कार्यक्रम तसंच हळदीचा कार्यक्रम पण असतो। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मांडवाचा कार्यक्रम आणि हळदीचा कार्यक्रम कशा पद्धतीमध्ये असतो हे दाखवून देणार आहे मित्रांनो। आणि मित्रांनो, जर तुम्ही पुऱ्यांचा कालचा एक व्हिडिओ बनवला होता मी, तो जर नसेल बघितला पार्ट म्हणजे भाग पाहिला, तर मित्रांनो तो पण बघा मित्रांनो। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। मी असेच गावाकडचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो मित्रांनो। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर पुन्हा एकदा सांगतो, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, चला बघू आता आपण गावाकडे मांडवाचा कार्यक्रम तसेच हळदीचा कार्यक्रम कशा पद्धतीमध्ये असतो मित्रांनो। तर मग व्हिडिओला सुरुवात करतोय मित्रांनो, व्हिडिओ बघत राहा पूर्ण। तर मित्रांनो, ज्या पद्धतीमध्ये पुऱ्यांचं बोलावणं गावामध्ये पूर्ण गावभर द्यायला लागतंय, तसेच मांडवाचं पण बोलावणं पूर्ण गावामध्ये द्यायला लागतंय मित्रांनो। मांडवाचा कार्यक्रम असला तर मांडवाचा आणि हळदीचा कार्यक्रम असला तर मग पूर्ण गावामध्ये बोलावणं द्यायला लागतंय मांडवाच्या कार्यक्रमासाठी। तर मित्रांनो, अशा पद्धतीमध्ये गावाकडे निमंत्रण दिले जाते मित्रांनो, प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगितले जाते मित्रांनो। बोलावणं देऊन झाल्यानंतर गावकरी मंडळी आणि पाहुणे मंडळी जमल्यानंतर मांडवामध्ये नंतर त्यांना अशा प्रकारे एक सरबत बनवून त्यांना पूर्ण पाहुण्यांना वाटलं जाते मित्रांनो। त्यानंतर मग मांडवाचा कार्यक्रम सुरू होतोय आणि सत्काराचा कार्यक्रम होतोय मित्रांनो। तर बघत राहा मित्रांनो पुढील व्हिडिओ। गावकरी मंडळी, सरपंच, उपसरपंच, पाहुणे मंडळी सर्वांनी या ठिकाणी या ठिकाणी बंद परिवार यांच्या वतीनं आपला सत्कार संपन्न होत आहे। ईश्वरी यांचा युवा सोहळा उद्या रत्नवाडी येथे संपन्न होणार आहे। तरी सर्व पाहुण्यांनी उपस्थित राहून या दोन्ही वधूवरांस आशीर्वाद द्यावे ही समस्त बांबू परिवार यांच्या वतीनं मी नम्र विनंती करतो। कोणी पाहुणे आजूबाजूला बसले असेल त्यांनी पाहिजे मंडपात यायचे। या ठिकाणी बांबू परिवार यांच्या वतीनं सत्काराचा कार्यक्रम संपन्न राहिला आहे। अनेक सामाजिक राजकीय सर्व क्षेत्रातील सर्व पाहुण्यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली, त्याबद्दल मी सर्वांचे बंधू परिवार यांच्या वतीने स्वागत करतो। कोणीही सत्काराचा राहणार नाही। जर आपण मंडपात स्थानापन्न झालो तर
राजदादाला सांगायला कारण तेवढी रेरी तर राजदादाला लय त्या पोरांचा समोर बसायचं बारकी आली ना तर मित्रांनो, अशा प्रकारे गावात आलेल्या पाहुण्यांचा एक टायल, टोपी आणि फेटा देऊन सत्कार केला जातो. मित्रांनो, बघू शकते तुम्ही. संपत आहे. तुमच्याकडे